तुम्ही हा मेसेज पाहू शकता. या ताईंना आजच पैसे पडले आहेत, मेसेज पडला आहे, आज पैसे जमा झालेले आहेत. 1500 रुपये ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे या ताईंना मिळाले आहेत. काही ताईंना डबल हप्ता, काही ताईंना ट्रिपल हप्ता सुद्धा या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजे ज्या महिलांचे काही थकीत हप्ते बाकी होते ते पैसे सुद्धा त्यांना आज मिळणार आहेत. तसेच लाडकी बहिणी योजना 5 वर्ष चालणार आहे असं मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहेत. 5 वर्ष या योजनेला धक्का लागणार नाही, सुरळीतपणे ही योजना चालू राहणार आहे, हा शब्द त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली, गेम चेंजर ठरली, लोकप्रिय ठरली. त्याच पार्श्वभूमीवर लाडकी सूनबाई योजना सुरू करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे दोन योजना सुरू झाल्यामुळे महिलांना या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 16व्या हप्त्याचं पहिलं ऑक्टोबर महिन्याचं गिफ्ट आजपासून जमा होत आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे गिफ्ट लाडक्या बहिणींना लवकरच दिलं जाणार आहे, दुसरं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये दिले जाणार आहेत. सध्या 1500 रुपये दिले जातात. 1500 मध्ये 600 रुपयाची वाढ करून थेट 2100 रुपयाची रक्कम सर्व पात्र लाभार्थी, सर्व पात्र लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे, अशी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना जे तिसरं गिफ्ट असणार आहे हे असणार आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांची रक्कम 1500 ऐवजी 2500 रुपये देण्यात येणार आहे. म्हणजे थेट 1000 रुपयाची वाढ त्यांना मिळणाऱ्या रकमेमध्ये केलेली आहे. तर बघा दिव्यांग बांधवांसाठी खुशखबर आहे. श्रावणबाळ योजना असेल सर्वांना 2500 रुपये दरमहा रक्कम आता मिळणार आहे. त्यानंतर चौथं गिफ्ट असणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना लवकरच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसचे 830 रुपये मिळणार आहेत. बघा वर्षाला तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. त्यापैकी एका गॅसचे पैसे ऑलरेडी मिळाले होते, दुसऱ्या गॅसचे पैसे आता लवकरच जमा होणार आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना 5वं गिफ्ट लाडकी सूनबाई योजना महाराष्ट्र राज्यामध्ये ही नवीन योजना आता लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे येथे घोषणा केली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दिवाळी बोनस आता जमा होणार आहे. तर बघा अंगणवाडी सेविकांना 2000 रुपये दिवाळी बोनस ऑलरेडी मिळालेला आहे. आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होऊन दिवाळी बोनस, भाऊबीजचं जे काही गिफ्ट होतं हे सर्व गिफ्ट दोन्ही खुशखबर एकत्र आता मिळत आहेत. ऑक्टोबरचा हप्ता आजपासून 16वा हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये मिळत आहे. ज्या प्रकारे महायुती सरकारने बघा रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला 100% गिफ्ट देणार असं सांगितलं होतं, त्या प्रकारे बघा ऑक्टोबर महिन्याचं दिवाळी बोनस असेल, भाऊबीजची ओवाळणी असेल ती आजपासून जमा होणार आहे. 16वा हप्ता आजपासून लाडक्या बहिणीला मिळणार आहे. बघा 100% आजपासून लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी महायुती सरकार देणार आहे. आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हे झालं लाडकी बहीण योजनेच्या गिफ्ट संदर्भात. आता आपल्या चॅनल तर्फे सुद्धा गिफ्ट दिलं जाणार आहे. हे गिफ्ट असणार आहे आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स व सबस्क्रायबर्स साठी. तर बघा आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. ही पैठणी साडी तुम्ही सुद्धा जिंकू शकता. तर फ्री मध्ये तुम्हाला ही पैठणी साडी मिळणार आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे आणि कमेंटमध्ये चांगल्या कमेंट्स करायच्या आहेत. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 वेगवेगळ्या लकी विनरला 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. तुम्ही सुद्धा ही पैठणी साडी जिंकू शकता. हे गिफ्ट आपल्या चॅनल तर्फे असणार आहे. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती. आता 200K म्हणजे 2 लाख होणार आहेत, त्यामुळे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 300K होतील त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 3 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 400K सबस्क्रायबर वरती 4 पैठणी साड्या आणि 500K सबस्क्रायबर वरती 5 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट राहा. तुम्ही सुद्धा लाडकी बहीण संदर्भात तर तुम्हाला सर्व अपडेट्स तर मिळतीलच, त्यासोबत तुम्हाला सुद्धा पैठणी साडी मिळू शकते. त्यामुळे पैठणी साडी जिंकण्यासाठी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. सर्व लाडक्या बहिणींनो सबस्क्राईब बटन दाबा. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. अखेर लाडक्या बहिणींची खुशखबर, लाडक्या बहिणींना खुशखबर. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. आजपासून होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप, फक्त आणि फक्त पैसे वाटप. सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप. आज वार आहे मंगळवार, आज बँका चालू आहेत. खुशखबर. सर्व बँकेत सर्वांना आज पैसे मिळणार आहेत. बघा तुमचं कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या, SBI असेल, HDFC बँक असेल, उदाहरणार्थ पोस्ट बँक असेल, ठीक आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बरोडा असेल, सर्व बँकांमध्ये ऑल बँक, IDBI बँक असू द्या, सर्व बँकेमध्ये आजपासून पैसे जमा होणार आहेत.
तुम्हाला 16वा हप्ता आजपासूनच मिळणार आहे. तसेच विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये आजपासून 16वा हप्ता वाटप होतोय. मग यामध्ये गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, मुंबई सरबन जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्हा, सर्व जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आजपासूनच हे गिफ्ट जमा होणार आहे. 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार असं नियोजन आहे. 10-10-16 पहिल्या दिवशी 10 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 10 जिल्हे आणि अंतिम दिवशी 16 जिल्हे अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. बघा, पहिले जे 10 जिल्हे असणार आहेत यामध्ये पहिला जो जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, दुसरा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, तिसरा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, चौथा जिल्हा आहे वाशिम जिल्हा, 5वा जिल्हा आहे भंडारा जिल्हा, 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा, 7वा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा, 8वा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, 9वा जिल्हा आहे नंदुरबार आणि 10वा जिल्हा आहे धाराशिव. हे पहिले टॉप 10 जिल्हे असणार आहेत. पहिले 10 जिल्हे असतील. या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हे गिफ्ट ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. आता आपण दुसरे 10 जिल्हे पाहणार आहोत. आता दुसरे 10 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सेकंड नंबरला पैसे जमा होणार आहेत. आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर बघा, दुसरे 10 जिल्हे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर, पुणे, बीड, लातूर, जालना, नाशिक, नांदेड हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येणारे जिल्हे आहेत. दुसरे 10 जिल्हे असतील त्या 10 जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, राहिलेल्या 16 जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतील. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचं जे 16व्या हप्त्याचे गिफ्ट आहे हे फक्त त्यांनाच मिळेल ज्यांच्या बँकेला डीबीटी आहे, म्हणजे ज्यांच्या आधार कार्डला बँक लिंक आहे अशाच महिलांना हे पैसे मिळतील. मग तुमची कोणतीही बँक लिंक असू द्या, ऍक्सिस बँक असेल, इंडसलँड बँक असेल, IDBI बँक असू द्या, इंडियन बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, RBL बँक असेल, SBI बँक असेल, सिटी बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, येस बँक, बँक ऑफ बरोडा, ICICI बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक असेल, HDFC बँक असेल, बँक बंधन असेल, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक किंवा पोस्ट बँकेचा अकाउंट असू द्या, सर्व बँकेमध्ये आजपासून पैसे जमा होणार आहे. फक्त तुमची बँक आधार कार्ड सोबत लिंक ठेवा. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, तारीख ठरली, वेळ ठरली. पैसे आजपासून पडण्यास सुरुवात झाली. काहींना तर मेसेज सुद्धा पडले. आज सकाळीच काही महिलांना पैसे जमा झाले, काही महिलांना दुपारी, काही महिलांना संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील. आजपासूनच हे गिफ्ट सर्व महिलांना मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी संदर्भात तुमचा काही प्रश्न असू द्या, ई-केवायसी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, खूप सोपी. सर्वांनी ई-केवायसी करून घ्या. तर बघा, ई-केवायसी करताना तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. त्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येस म्हणायचं आहे, म्हणजे होय म्हणायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करून ई-केवायसी पूर्ण करायची आहे. पहिला तुम्हाला ओटीपी येतो, दुसरा ओटीपी येतो. पहिला जो ओटीपी असतो तो तुमच्या आधार कार्डला लिंक असणाऱ्या नंबरवर आणि दुसरा जो ओटीपी असतो तो तुमच्या वडील किंवा पतीच्या आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर येत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. सर्वांनी ई-केवायसी करून घ्या. हे वारंवार विचारले जाणारे लाडक्या बहिणींचे प्रश्न होते. ठीक आहे. ई-केवायसी करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक कॅटेगरी निवडायची असते, म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे ते सांगायचं असतं. जे पण तुमची कास्ट असेल ती तुम्हाला निवडायचं आहे आणि ई-केवायसी प्रक्रिया करून घ्या. खूप सोपी आहे. आता बघा, या सर्व बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहे. सर्व बँकेमध्ये आजपासून या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे पैसे जमा झाल्यावर मेसेज तुम्हाला येतो, पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते. आजपासूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. 100% आजपासून पैसे तुम्हाला मिळणार आहे. ऑफिशियल अपडेट आलेले आहे, ऑफिशियल GR आलेले आहे, ऑफिशियल पोस्ट आलेले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती चटकर मॅडम यांनी या संदर्भात स्वतः त्यांनी अपडेट दिलेले आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर. ऑक्टोबर महिन्याचा पगार आला. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आज सकाळपासून ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळाला. आता ऑक्टोबर महिन्याचा पगार तर मिळणार. तसेच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. बघा, लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे बघा, या रकमेमध्ये वाढ होणार असल्यामुळे बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे मोठी घोषणा. निवडणुकीदरम्यान त्यांनी घोषणा केली होती. लवकरच लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 देणार, 2100 चे 2500 करणार, 2500 चे 3000 करणार. परंतु सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार 1500 चे 2100 रुपये 700 रुपयांची वाढ करून लवकरच केले जाणार आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे.
तसेच लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आजपासून बघा, ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 30% महिलांना लाभ मिळेल, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना लाभ मिळेल, तिसऱ्या टप्प्यामध्ये 25% आणि राहिलेल्या चौथ्या टप्प्यामध्ये 20% महिलांना पैसे मिळणार आहेत। बघा, अशा प्रकारे या टप्प्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे व सर्व पात्र बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे। मेसेज सुद्धा अशा प्रकारे पडणार आहे, डिअर कस्टमर 1500 रुपये ऑक्टोबरच्या 16व्या हप्त्याचे तुम्हाला मिळालेले आहेत। ठीक आहे, बघा 30% अधिक 25% अधिक 25% अधिक 20%, 100% सर्व पात्र लाडक्या बहिणींना आजच हे पैसे जमा होणार आहेत। आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस महत्वाचे ठरणार आहेत। ठीक आहे, तसेच बघा 15 प्रमुख जिल्हे असणार आहेत। यामध्ये यवतमाळ जिल्हा, सातारा जिल्हा, अमरावती जिल्हा या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत अशी अपडेट मिळत आहे। चौथा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, 5वा जिल्हा नाशिक जिल्हा, 6वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर बघा 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, 8वा जिल्हा आहे धुळे जिल्हा, 9वा जिल्हा आहे रायगड जिल्हा आणि 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे मुंबई जिल्हा, 11वा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, 12वा जिल्हा आहे बीड जिल्हा, त्यानंतर बघा 13वा जिल्हा आहे पुणे जिल्हा, 14वा जिल्हा आहे कोल्हापूर आणि 15वा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा। तर या जिल्ह्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर महिलांना या जिल्ह्यातील पैसे सुद्धा मिळाले आहेत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर, आजपासून पैसे जमा होण्यास झाली आहे सुरुवात। मेसेज सुद्धा पडले आहेत। आज पैशांचा पाऊस होणार आहे दुपारी ठीक 3:48 वाजता। बघा, 3:48 वाजता पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। या ठिकाणी धडाधड ट्रान्सफर होणार आहे, वरूनच पैसे पाठवलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मराठी निकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता महत्वाचा प्रश्न, तुम्हाला आता डेट सांगतो की कोणत्या तारखेला पर्यंत हे पैसे गिफ्ट 16व्या हप्त्याचे तुम्हाला जमा होणार आहे। अशाच अपडेट, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। आता तुम्हाला तारीख सांगतो, तर बघा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे। तुम्हाला 16वा हप्ता आजपासूनच जमा होणार आहे, आजपासूनच वाटप होणार आहे। तारीख लक्षामध्ये ठेवा, आज तारीख आहे 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर या 3 दिवस 3 टप्प्यात हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत।